वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज आले होते सोमेश्वर मंदिराला, जे पाषाणमध्ये आहे. सोमेश्वर मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे. तर इथून असा एंट्रीचा प्रवास होता. समोरच दीपस्तंभ होता, त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती देखील होती. मंदिर खूप छान आणि स्वच्छ होतं. गर्दी देखील कमी होती. मंदिरात गेल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. मंदिर खूप मोठं होतं. भव्य असा परिसर होता. आजूबाजूच्या लोकांनी स्वच्छता देखील खूप छान राखली होती तिथे. तर इथून आम्ही आत गाभाऱ्यात गेलो. छान असा वरती छतावरती नक्षीकाम केलं होतं. त्याच्या समोरच असा मेन गाभारा होता. नंदी महाराजाचं दर्शन घेऊन आम्ही मेन गाभाऱ्यामध्ये गेलो. आत गेल्यावरती समजलं की तो पण मेन गाभारा नव्हता. ॲक्च्युली ते मेन गाभारा त्याच्या पण आतमध्ये आहे. मेन गाभाऱ्यामध्ये एंट्री फक्त त्याच व्यक्तींना होती जो पूर्ण इंडियन पोशाख घालून आलेला असेल, जसे की स्त्रिया साडीमध्ये आणि पुरुषांचा जो काही पोशाख असेल तो. तर तिथून बाहेरूनच दर्शन घेतलं. इथे एक महादेवाची पिंड ठेवली होती, तिथे सगळेजण जलाभिषेक करत होते. तिथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा घालण्यासाठी आलो. मंदिराचा आसपासचा परिसर बघून, झाडे बघून मन अगदी प्रसन्न होत होतं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती त्या परिसरामध्ये सुद्धा. प्रदक्षिणा घालताना समजलं की पाठीमागे सोमेश्वर महाराजांची पालखी देखील होती. मग तिथे सुद्धा आम्ही दर्शनाला गेलो. अशी पालखी ठेवली होती तिथे. तर असा पाठीमागून परिसर होता. वातावरण पण खूप छान झालं होतं. थोडंसं ढगाळच वातावरण होतं. पाऊस एकदम गजबजलेल्या सिटीमध्येच, एरियामध्येच हे मंदिर आहे बरं का. पण एवढी शांतता इथे होती, एवढी शांतता होती की काय सांगू तुम्हाला. खूप छान, प्रसन्न, एकदम मंगलमय वातावरण होतं. आणि गाभाऱ्यात एक दादा बसले होते. ते ओम जाप करत होते. त्यानंतर काही महिला देखील होत्या, त्या पण ओम नमः शिवायचा जप करत होत्या. तर त्यांचा आवाज पूर्ण मंदिरभर पसरला होता. एवढं छान सुंदर वातावरण झालं होतं त्यांच्या आवाजाने देखील. खूप अगदी मन भरून येत होतं. किती बसावं किती नको असं होत होतं मंदिरातमध्ये. तिथे छोटी छोटी मंदिरे देखील होती. तिथे हनुमानाचं मंदिर होतं, कालभैरवांचं मंदिर होतं, तिथे गणपतीचं मंदिर होतं. खूप छान आणि प्रसन्न वातावरण होतं तिथे. तर सगळ्या मंदिराचे दर्शन घेतले आणि प्रदक्षिणा पूर्ण केली आणि थोडंसं बसण्यासाठी बाजूला चालू. तर हे बघा, खूप छान दृश्य दिसलं की 2 खारुताई अशा झाडावरती ओरडत होत्या. खूप छान वाटत होतं ते बघण्यासाठी. म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर आल्यावरती 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिरांचा तिथे देखावा केला होता. तर आतमध्ये बघा अशा मंदिरांचं स्वरूप तिथे ठेवण्यात आलं होतं. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वरम, ग्रिष्णेश्वर अशा 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचं जे मेन मंदिर आहे त्या मंदिरांचा देखावा तिथे ठेवण्यात आला होता. आणि मध्ये महादेवांची मूर्ती देखील होती.
नंदी महाराजांची देखील मोठी मूर्ती होती. वैद्यनाथ ओंकारेश्वर मध्य प्रदेश. जर तुम्ही पुण्यात असाल आणि हे मंदिर पाहिलं नसेल तर नक्कीच या मंदिराला व्हिजिट करायला या. खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे या मंदिराच्या आसपास. खूप छान वाटलं. आम्ही लगेच तिथून निघालो का तर आम्हाला पुढे पाताळेश्वर मंदिर पण बघायला जायचं होतं. पाताळेश्वर मंदिराचाही व्हिडिओ मी केला आहे, पण हा व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे तो मी या ब्लॉगमध्ये पूर्ण करू शकले नाही. त्याचा व्हिडिओ मी 2-3 दिवसामध्ये टाकेन. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.